हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर उद्या अक्षय तृतीया आहे, म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणीने दुपारीच ठरवलं की संध्याकाळी निवांत 7-7:30 वाजता दादर फूल मार्केटला आपण जाऊया. म्हणजे निवांत जरा भाजी, फुलं, फळं, देवासाठी हार आणता येतील. निघालो तर ही पहा, दादर स्टेशन आणि स्टेशनवरची गर्दी नेहमीप्रमाणे. मला वाटलं थोडी कमी होईल, कारण 7-7:30 नंतर थोडी कमी असते. तर कशाचं काय, ही एवढी गर्दी. आणि तिकडे ही खरेदीसाठी लोकांनी केलेली गर्दी. तर ही गर्दी ना काहीच नाही. 4 ते 6 वाजण्याच्या सुमारास आलात ना, तर अक्षरशः इथे ना चेंगराचेंगरी होते, कारण मी बरेचदा हा अनुभव घेतलेला आहे. आणि ही पहा, फुलं किती सुंदर आणि टवटवीत दिसतात. इथून तिथपर्यंत ही रांग मोठी असते, असं वाटतं कुठे घेऊ आणि कुठे नको, एवढी ही छान फुलं. आणि तिथून पुढे निघालो तर गजरे घ्यायचेच होते आम्हाला, कारण उद्या अक्षय तृतीया आहे, म्हणून गजरे घेऊया म्हटलं. तर गजरेही एकदम छान, एकदम टवटवीत दिसत होत्या. सगळ्या काकू लोक बसले होते आणि एक प्रकारचा त्याचा सुगंध असा दरवळत होता ना, खूप भारी वाटलं. पण आम्ही घेतले, हेही घेतले, आम्ही गजरेही घेतले. आणि तिथून पुढच्या गल्लीमध्ये निघालो आम्ही ॲपल घ्यायला, कारण फ्रूट्स पाहिजे होते. मग त्याच्यात मी तर ॲपल्स घेतले, तिने संत्री वगैरे घेतल्या. तिथून आम्ही, भाजी काही मिळालीच नाही, कारण 7-7:30 नंतर फारसं काही एवढी भाजीवाल्यांची गर्दी नसते, म्हणजे भाजीवाले नसतातच. तर पुढे निघालो, चालून चालून एवढा कंटाळा आला आम्हाला की मग आम्ही म्हटलं चला आता थोड्या वेळानं हॉटेलमध्ये जाऊया. म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये घुसलो आणि मस्तपैकी दोघींमध्ये एक पावभाजी, एक्स्ट्रा पाव घेतले आणि छान पावभाजी वगैरे खाल्ली. तिथून बाहेर पडलो. म्हटलं आता फक्त आपली हार शिल्लक राहिले आहेत. तर एकच हारवाली होती, जिच्याकडे हार इतके लोकांनी मागणी केली होती की आम्हाला काही मिळालेच नाहीत हार, आणि एकच होती ती हारवाली. त्याच्यामुळे ते हारही राहिले आमचे. पण म्हटलं ठीक आहे, आपल्या इथे मिळतात का बघूया मार्केटमध्ये. म्हणून आम्ही तिथून निघालो आणि मग घरी आलो. थोडंसं थकलं, पण भारी वाटलं. बरेच दिवसांनी दादर मार्केटला गेले मी, एक 5 ते 6 महिन्यानंतर दादर मार्केटला गेले, पण खूप छान वाटलं. तर आजचा हा दिवस माझा खूप छान गेला, संध्याकाळ माझी खूप छान गेली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.